सगळ्यांना गरज आहे. तुम्ही बारीक असा जाड असा सगळे बारीक जाड ह्या कन्सेप्ट मधून पहिले बाहेर या. सगळे एकसारखे दिसायला आपण ते कावळे नाही, कावळे सगळे एकसारखे दिसतात. आपण त्या कावळे आहे का सगळे एकसारखे दिसायला नाही. आपल्याला जसं आपली आई होती, आपले वडील होते, आपले जसे अनुवंशिकता आहे, माझं जसं काम आहे, माझा जो व्यवसाय आहे, माझी जशी प्रकृती आहे, माझं जसं खाणं आहे, मला जेवढा स्ट्रेस आहे त्याच्यावर माझं शरीराचं वजन आहे हे अवलंबून. त्याच्यावरती अजिबात कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. कॉन्सन्ट्रेट तुम्ही तुमच्या स्वतःच्या फिटनेसवर करा, स्वास्थ्यावरती. फिटनेसचा कन्सेप्ट आता चेंज झालाय. फिटनेसचा कन्सेप्ट लोकांना कसं वाटतं आता 36-34 असला की फिटनेस आहे, तसं नाही आहे. तुम्ही आतून सगळं शरीर तुमचं रोगाने पोकरले, काय करतं त्या 36ला? त्याचा काही उपयोग नाहीये. तुमचा फिटनेस म्हणजे काय? तुम्हाला चटदिशी उठता आलं पाहिजे, चटदिशी बसता आलं पाहिजे, असं फ्लुएंटली चालता आलं पाहिजे, 2 वेळेला भूक चांगली लागली पाहिजे, 1 वेळेला पोट साफ झालं पाहिजे, आणि रात्री मस्तपैकी पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे, सकाळपर्यंत गाढ झोप लागली पाहिजे. झालं ओके आहे फिटनेस. याच्या पलीकडे फिटनेस काही नाहीये. फिटनेस लोकांनी काहीतरी तो उगाच म्हणजे पोट असं पाहिजे, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, हे सगळे चुकीचे कन्सेप्ट आहेत. असं काही नाहीये. प्रत्येकाची शरीर रचना, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. त्यामुळे जशी मी आहे तशी खूप सुंदर आहे. पहिले हे वाक्य लक्षात घ्या. मी जशी आहे आता, मी जशी दिसते तशी मी खूपच सुंदर आणि खूप छान आहे, असं पहिल्यांदा स्वतःला शाबासकी द्यायची. हा, सौंदर्याचं पण असंच आहे. लोकांना असं वाटतं की फार गोर असलं म्हणजे फार भारी, किंवा फार देखणं असलं म्हणजे फार भारी, असं काही नाही. हे पण सगळ्या प्रकृतीवरती, आपल्या जन्मजात जी प्रकृती असते त्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे सौंदर्याची पण व्याख्या वेगळी आहे. सौंदर्य म्हणजे तुम्ही मनातून सुंदर पाहिजे. बघा, एखादी किती पण अगदी सावळी बाई असू दे, पण ती फार छान दिसते. त्याचं कारण काय माहिती का? तिच्या आतमध्ये तेज असतं. तिच्या आतमध्ये एक तेज असतं. ते तेज, तिच्यातला प्रामाणिकपणा, तिच्यातलं तेज तुम्हाला जर तिच्या चेहऱ्यावर दिसलं तर आपल्याला ती किती पण सावळी बाई असू दे, ती खूप सुंदर दिसते. तिच्याकडे तेवढा आत्मविश्वास असला तर आपल्याला ती फार छान दिसते. तर त्यासाठी सौंदर्य म्हणजे असं रंगरंगोटी वगैरे काही गरज नाही. करा, करण्याला काही हरकत नाही, पण तेच म्हणजे सौंदर्य ह्या व्याख्येत स्वतःला अडकवायचं नाही. आणखीन असं की आता जॉब करताना तारेवरची कसरत होते का? तर होते. तुमची होते, माझी होते, सगळ्यांचीच होते, बरोबर? फरफट होते. ह्याच्यामध्ये आपलं आरोग्य ढासळत चाललेले आहे, शारीरिक आणि दुसरं काय मानसिक. मानसिक पण आपण अशक्त होत चाललेलो आहे का? तर आहे. आता बघा, एक एज आहे तुमचं, एक 35 पर्यंत ओके, फार काय अडचण येत नाही. 35 पर्यंत तुम्ही पळत असा ह्या धावपळीत काही स्वतःकडे लक्ष नाही. पण 35-40 नंतर तसं तुमचा मेनोपॉज जवळ येणार आहे, तर ऑलरेडी तिच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, म्हणजे निसर्गता. त्यात आणखी तुमच्यावर जर एवढा ताण असला, घरातला, घर सांभाळायचंय, नोकरी सांभाळायचंय, मुलं सांभाळायचे, हे सगळा जर ताण असेल तर तेव्हा खूप चिडचिड होणे, खूप एकटं वाटणे, कधी कधी खूप रडायला येणे, हे असं होतच राहतं. ह्याच्यामध्ये माहिती काय, ऍक्च्युली पुरुषांचं एज्युकेशन महत्वाचं आहे. पुरुषांना हे शिकवणं किंवा त्यांना कुणीतरी हे सांगणं की बाई, घरातल्या बाईला असा त्रास तुझ्या होणार आहे किंवा होईल, त्यावेळी तिला समजून घे. कारण ती विनाकारण भांड्याची आदळापड करल, भांडी फेकून मारत, चिडचिड करल, काहीही करत, तिला काय सांगता येत नाही. तोंडाला येईल ती बोलत, काही पण करेल. हे सगळं बट नॅचरल, हे सगळं नैसर्गिक आहे. याच्यामध्ये आपल्याला कुठलाही मानसिक आजार काही झालेलं नाही आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्या कंडिशन मध्ये स्वतःला चांगलं ठेवायचं जर असेल तर तुम्हाला पहिले हेल्थ चांगली पाहिजे, तुमचं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय करायचंय? म्हणूनच आपल्याला रोज एक 10 ते 15 मिनिटाचं मेडिटेशन करायचं आहे. आणि आणखी एक महत्वाची म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की स्वतःला खूपच आनंदी ठेवायचं आहे. खूप आनंदी कुणी कोणाला ठेवायचं, दुसरं कुणाकडनं काही अपेक्षा करू नका. म्हणलं ते मिळालं तर बोनस आहे, प्लस. म्हणजे नवऱ्याने आनंदी ठेवलं, मुलांनी आनंदी ठेवलं, घरच्यांनी आनंद ठेवलं, प्लस ते प्लस आहे. पण मी स्वतःला खूप आनंदी ठेवणार, हे मात्र रोज सकाळी उठल्या उठल्या एकच वाक्य बोलायचं, उठलं की एक वाक्य बोलायचं, मी आज स्वतःला खूप मस्त ठेवणार, मी खूप आनंदी ठेवणार, खूप मजेत, मी आज दिवसभर एकदम आनंदी राहणार. बस हे उठलं ना की उठल्याच बोलायचं की मी आज खूप मस्त आणि खूप आनंदी राहणार, मी एकदम छान जगणार आज, असं. आणि स्वतःला आरशात बघायचं, मस्तपैकी हसायचं आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची. तर असं केलं तर आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. म्हणजे काय, एक मैत्रीण आहे बाबा सोशल मीडियावरची, कोणतर आपली मैत्रीण आहे, माझी मैत्रीण सुद्धा पुण्यात राहते, ती आता सध्या मी तिचं बघितलं फेसबुक तर ती दुबईला आहे समजा, तर लगेच बायकांना वाईट वाटायला, आई गो ती दुबईला गेली बघा, तिनं एवढा छोटा स्कर्ट घातलाय, काय मॉडर्न राहते, आम्ही काय विट्यात येतो एवढ्या कोपऱ्यात पडलोय, है ना, असं वाईट वाटायला लागतं. तर अजिबात शक्यतो दुसऱ्याच काही बघूच नका, स्टेटस तर बिलकुल बघू नका, सोडूनच द्या.
पण शक्यतो दुसऱ्याचं काय बघू नका, जर आपलं मन तेवढं कमकुवत असेल तर. आणि जर मन कमकुवत नसेल तर बघायला काही हरकत नाही. पण आता मी इथं विट्यात आहे तर मी कुठे जाऊ शकते बाबा, आज मैत्रिणीचा ग्रुप आहे, आज महिला दिन आहे, तर आपण एक छोटीशी ट्रिप करूया. चला ठरवायचं, कोणीतरी पुढाकार घ्यायचा, एक दिवस जाऊन यायचं, मस्त एन्जॉय करायचं, भरपूर नाचायचं, भरपूर धिंगाणा मस्ती करायचं, आपल्याला काय पाहिजे ते करायचं. जे आपण सगळे कॉमन प्लेसमध्ये जे करू शकत नाही, लोक असताना जे करू शकत नाही ते सगळं करून घ्यायचं. तुम्हाला जो पाहिजे तो ड्रेस घाला, जसं पाहिजे तसं राहा, काय पाहिजे ते करा, किती पण धिंगाणा मस्ती करून या. 1-2 दिवस असा, 1-2 महिन्याच्या काठी, 4 महिन्याच्या काठी स्वतःला एकदा द्यायलाच पाहिजे. म्हणते की मी स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी घ्या. पहिल्यांदा स्वतःला आनंदी ठेवा. बघा, जी गोष्ट माझ्याकडे आहे, समजा माझ्याकडे तर पैसे नाही आणि तुम्ही मला पैसे मागितले, तर मी देऊ शकते का तुम्हाला? नाही. मग एखाद्याने जर तुम्हाला आनंद मागितला, तुमच्याकडे आनंद नाही, तुम्ही देऊ शकता का? नाही देऊ शकत. स्वतः जो माणूस खूप आनंदी आहे तोच माणूस दुसऱ्याला आनंद वाटू शकतो. एका दुःखी माणसाकडनं, कष्टी माणसाकडनं, एखादा राजा आहे तोच देऊ शकतो प्रजेला सगळं, होय की नाही? एखाद्या भिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही काय मागणार आहे? त्याच्याकडे त्याची जोड फाटके, त्याच्याकडे जाऊन तुम्ही काय मागणार आहे? तर काय करायला पाहिजे? स्वतः भरपूर आनंदी राहायचं, मस्त राहायचं. असं लोकांनी आपल्याला बघून विचारलं पाहिजे की नक्की तुला कशाचा आनंद झाला एवढा. असा बदल करायचा स्वतःमध्ये. त्यांनी विचारलं म्हणजे काल अशी होती तशी होती, सारखी किरकिर करायची, अशी तशी करायची. आणि आता मग लोकांनी तुम्हाला विचारलं पाहिजे. मी असं आवडून पाहिजे, माझी मला विचारलं मग आज काय आहे, आज काय आहे तुझं? माझं आज हे आहे, माझं आज ते आहे, मी इकडे चालले आणि तिकडे चालले. तर काय करायचं? स्वतःला आनंदी ठेवण्याचे छोटे छोटे, बरं का, खूप मोठ्या कल्पना जर तुम्ही विचारात केल्या तर ते प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. मोठी स्वप्न बघायची असं नाही म्हणणार मी, मोठी स्वप्न बघायची हरकत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. समजा आता छोटी गोष्ट काय केलं जातं, आपण चाललोय ऑफिसवरनं आणि कोणतं म्हणे की आपण हे खायला जाऊया का, हे किंवा हे चहा पिऊया का, एक 5 मिनिटाची गोष्ट आहे तर तेवढी करून घ्यायची. फार विचार काय करत बसायचं नाही. मी माझ्या पेशंटला पण सांगते, मी स्वतः पण तीच गोष्ट फॉलो करते की जर काही आपल्याकडनं खाण्यात चूक झाली, खाताना काही चूक झाली, आता मी सांगितलं मॅडमने महिन्यातून एकदा वेळ पाणीपुरी वडापाव खा, पण चुकून झाला दुसऱ्यांदा किंवा झाला तिसऱ्यांदा तर खायचा विसरून जायचा, टेन्शन घ्यायचं नाही. घ्यायचा पोटात आणि खाल्ला की विसरून जायचा. अजिबात त्यानं माझं वजन वाढेल का, त्यानं मला असेल का, ह्या विचाराने, निगेटिव्ह विचाराने तुम्हाला त्रास होतो, दुसरं कशाने त्रास होत नाही. अजिबात विचारच चुकीचे, डोक्यातले विचारच बदला. विचार बदलला की संपूर्ण जगच बदलून जाईल तुमचं. तर हे संपूर्ण जग बदलायचं असलं की नाही तर माझी नोकरी, हे पोरी, हे असं. मी घरी ज्या गृहिणी आहेत ना त्यांना सुद्धा सांगते, एवढा मोठा भांड्याचा ढीग असला समोर तर मस्तपैकी मोठ्याने गाणी लावायची आणि डान्स करत करत भांडी घासायची, विषय संपला. मस्त मजा करत करत. रोज तेच काम करणार आहे ना तुम्ही, रोज तुम्ही ऑफिसला येणार आहे, रोज त्याच फायली तुमच्या समोर आहेत, त्या रोज तेच चेहरे असे बघायचे आहेत आपल्याला आजूबाजूला, हेच रोजचं काम आहे. पण हे बोरिंग नाही झालं पाहिजे आपल्याला हे पण मस्त वाटलं पाहिजे. रोज मध्ये मध्ये दुपारच्या ब्रेक मध्ये वेगळा एखादा इव्हेंट चालू करायचा, एखाद्याला रोज वेगळं काहीतरी घेऊन यायचं, असं करायचं, वेगळं काहीतरी शिकवायचं एकमेकांना, असं काहीतरी करायचं, वेगळं काही हे असेल एका आठवड्यातून महिन्यातून सांगायचं पंचायत समितीमध्ये की आम्हाला महिन्यातून एक असं सेशन घ्या. मग ते कशाचं पण असू दे, वेगळं तुमच्यामध्ये चेंज करायचं आहे. लॅबचे व्हॅल्यूज किंवा शेअर मार्केट किंवा कॉस्मेटिक्स, काही तुम्ही घेऊ शकता, असं तुम्ही मागणी करू शकता. स्वतःला नेहमी अपडेट ठेवत पुढे जायचं. अजिबात बुरसटलेलं किंवा वयस्कर, वय म्हणजे असं जस्ट एक अंक असं बघा ठेवायचं. किती म्हणजे किती बाई, माझ्या सासूला विचारतं ते अजून 40 वर्षाची झाली, म्हणजे किती पण मोठा झालं आपण त्यांना म्हटलं पण किती असं 40, किती वय तुमचं मम्मी? आमची मम्मी ते 40-45 असेल की मी म्हटलं मी 45 वर्ष झाले, तुम्ही कसं काय 45 वर्ष अजून? म्हणजे ते 50-60 हे मान्य घ्यायचं. मी म्हणजे तसंच राहायला पाहिजे, तेवढंच राहायचं, मी तेवढंच आहे, 35-40-45 आहे, मी त्याच्या पुढे जाणारच नाही, असं स्वतःला मान्य करून घ्यायचं. आणि त्याच उत्साहानं, त्याच सजगतेनं स्वतःकडे जरा लक्ष द्या आणि स्वतःला बिल्ड करा आतून. आता जे शारीरिक झालं, मानसिक झाले आणि काय आपल्याकडे सामाजिक प्रॉब्लेम आहेत आपल्यासमोर. आता म्हणजे घरगुती काही हिंसाचार असते, शक्यतो आता हिंसाचार शक्यतो स्त्रिया सहन करतात असं मला वाटतंय, पण अजून काही वेगळ्या गोष्टी असतात की ज्या काही फार ओपनली आपण जगासमोर मांडू शकत नाही. म्हणजे समजा एखादीचा नवरा आहे घरी, तो घालून पाडून बोलतो किंवा ड्रिंक्स घेतो किंवा इतर कुठल्या गोष्टीचा व्यसनी आहे, तर मग ही गोष्ट काय आहे की लगेच उधळून संसार लावण्यासारखी नाही आहे, नाही का?
आपल्याला तर हे कधी शिकवलं गेलेलं नाही. जसं आहे तसं ऍडजस्ट कर असं आपल्या घरी सांगतात, पण मी म्हणते जसं आहे तसं नका ऍडजस्ट करू, थोडं थोडं बदलण्याचा प्रयत्न करा. एकदम असं म्हणजे मी तुला सोडूनच जाते म्हणून सोडून जायचं किंवा घरात दंगा करायचा असं नाही करायचं. तेव्हा ते जेव्हा व्यवस्थित असतात तेव्हा त्यांना चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग करणे ही आपली जबाबदारी आहे. तर त्यांना काउन्सिलिंग करून घरातलं वातावरण कसं चांगलं ठेवता येईल याच्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणे. जर त्यातून पण आपल्याला खूप अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. अजून समाजामध्ये बाहेर फिरताना पण आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर तेव्हा सुद्धा मी असं म्हणते की स्वतःला फार कमी किंवा असं न समजता माझ्याकडे मी एम्पॉवरमेंट आहे, ती जशी व्यक्ती आहे, समोरचा पुरुष जसं एक व्यक्ती आहे तशी मी पण एक व्यक्तीच आहे, मला ते सगळे अधिकारांचे त्यांना आहेत हा विचार करून राहायला पाहिजे. आणखी एक आता तुम्ही मोठे सगळे पण तरी पण मी म्हणते की शक्यतो कोणाला म्हणजे आता कमी याच्या ज्या मुली आहेत किंवा शक्यतो त्याच्या लोकांना बोलून त्यांनी चुकीच्या वाटेवर घेऊन जातात, असं आपणही त्या वाटेवर नाही गेलं पाहिजे. तर आपण नेहमी सजग असायला पाहिजे. आता आजपर्यंत जेवढे बघा रेप केसेस किंवा काय आता किती वाचले आपण. आता समजा एकदम एखाद्या लहान मुलीवरती अत्याचार झाला असं आपण ऐकलं किंवा एखाद्या एक डॉक्टर होती कोलकात्याची तिच्यावर अत्याचार, अशा बऱ्याच गोष्टी येत्या. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की त्यामध्ये की ती मुलगी स्वतःला बिनधास्त म्हणजे कोणाचं टेन्शन न घेता जाऊन त्या रूम मध्ये झोपली, बरोबर. किंवा एखाद्या बसमध्ये झाला अत्याचार आता परवा, तर त्याच्यात ती मुलगी त्या माणसावरती विश्वास ठेवून त्या बसने का गेली? का तिने विश्वास ठेवायचा होता एवढा? का ठेवायला नाही पाहिजे होता ना? का जायचं? आपल्याकडे पण काही चुका आहेत, आपण पण त्या मान्य करायला पाहिजे, आपण ते शिकायला पाहिजे याच्यातून काहीतरी की लोक असे करू शकतात ना, तर तुम्ही स्वतःला जरा प्रिशियस समजा ना. ते एवढ्या बिंदास फिरतात म्हणजे ते लोखंड आहे किंवा दगड मोठे आहेत म्हणून ते एवढे असे ओपनली हे करतात. तुम्ही एक मौल्यवान जातो, तुम्ही सोना आहे हिरा आहे मोती, मग सोना हिरा मोतं तुम्ही असं रस्त्यात फेकून देता का? नाही, आपण ते तिजोरीत जपून ठेवतो, त्याला कुलूप घालतो है ना, काळजीपूर्वक ठेवतो. का बरं? कोणाला देताना विचार करतो है ना, सगळ्या गोष्टी विचार का? तर मौल्यवान आहे, तितकंच मौल्यवान तुम्ही पण आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मौल्यवान आपण आहे. त्यामुळे आपण कोणाच्या हाती जायचं ह्याचा विचार पण आपण स्वतःच करायला पाहिजे. कुठेही जाताना, कुठं समजा हे ऑफिस आहे कुठलाही काही एकटं जायचं, वॉशरूमला जायचं असं उदाहरण करून चाल, वॉशरूमला जरी जायचं तरी एकटं जायचं नाही, सोबत एक मैत्रीण घ्यायची आणि जायचं, त्यात काय फार अवघड नाही. कुठेही जायचंय तुम्हाला, रात्री बेरात्री फिरायचं नाही. शिफ्ट असतील आपल्या नाईट शिफ्ट तर करणाऱ्या सगळ्या महिला त्या समजा ह्या ऑफिसमध्ये तुम्ही एखादी बाजू एवढ्या महिला आहेत असं जर तुम्हाला नाईट शिफ्ट त्यातल्या काही 10 महिला नाही तर तुम्ही सगळ्या महिलांनी मिळून जर मागणी केली उदाहरण की बाबा आम्हाला नाईट शिफ्ट नाही पाहिजे, जेंट्सना द्या, आम्ही डे मध्ये काम करणार, आम्ही नाईट मध्ये काम करणार नाही, असं जर सगळ्यांनी मागणी केली तर त्या गोष्टी मान्य होऊ शकतात. आणि ऑप्शनल जॉब असतात